राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी धमाकेदार अपडेट समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आज तुमच्या खात्यावर पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये डायरेक्ट आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, ही सर्वात मोठी आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। आता शेतकऱ्याची आता कायमची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही महत्त्वाची माहिती स्वतः शेतकऱ्याला दिलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्याला सर्व शेतकरी बांधवांसाठी आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वांनाच मोठी घोषणा केलेली आहे। आता बघा, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनाचे 2,000 रुपये मिळाले आहे त्यांच्याच खात्यात आता हेक्टरी 23,000 रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा शेतकरी मित्रांनो 22वा हप्ता मिळालेला आहे, त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता डायरेक्ट आता शेतकरी मित्रांनो बघा 23,000 रुपयाचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। बघा, मुख्यमंत्र्यांनी राखलेला पीक विमा तातडीने वितरित करण्याचा आदेश दिलेला असून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे। सर्वात मोठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, सरकारने या पीक विमा वितरणासाठी बघा 11,000 कोटी रुपयाची निधी बँकांना वर्ग केलेली असून पहिल्याच टप्प्यासाठी बघा 10 जिल्ह्याची निवड केलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यात ह्या 10 जिल्हे कोणते आहे, कोणते 10 जिल्हे आहे यांची यादी सुद्धा सरकारने आता जाहीर केलेली आहे। आपण व्हिडिओच्या समोर ती यादी जाणून घेणारच आहोत। व तसेच यामध्ये 2022 पासून तर 2024 पर्यंत जे का राखलेला विमा आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे पैसे बघा एकत्रित दिले जाणार आहे। आणि ज्या 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्याच बँक खात्यात आता हे बघा पीक विमा डीबीडीच्या माध्यमातून थट्ट जमा केला जाणार आहे। व तसेच बघा शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याला पैसे थांबण्यात आले होते, परंतु बघा मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकेमध्ये हा अडथळे दूर केले आहे। आणि कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की त्यांना विमा कमी मिळाला आहे त्यांना देखील आज वाढीव रक्कम सोडण्यात येणार आहे। ही सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता हा विमा कोणाला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यात बघा कोणत्या जिल्ह्यात आधी येणार यांची यादी सुद्धा प्रशासनाने बँकेला सोपवली आहे। आता बघा ते बँक कोणती आहे, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार, ज्या शेतकऱ्याने मागील 3 वर्षाचा कमीत एकदा तरी पीक विमा भरलेला होता आणि त्यांना तो अद्याप मिळाला नव्हता, अशा सर्वच पात्र शेतकऱ्यांचे नावे या नवीन यादीत आहेत। केंद्र सरकारने यासाठी बघा 7,200 कोटीची अतिरिक्त निधी राज्य सरकारला दिलेली असून आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचा वाटप सुरू झालेला आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केले की बघा, आता तांत्रिक समस्या आणि अपूर्ण केवायसी यामुळे विलंब झाला होता, पण आता मार्ग आता शेतकऱ्याचा मोकळा झालेला आहे। आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार। त्याचप्रमाणे बघा, सरकारने या प्रक्रियेत पारदर्शकपणे आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गीकरण केलेली आहे। ज्यांची खरोखरच नुकसानाची नोंद केलेली होती आणि जे गरजू आहेत अशांना शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। पुढील 1 तासाच्या आत पहिल्याच टप्प्यातील बघा 10 जिल्ह्यामध्ये 23,000 रुपये हेक्टरी पीक विमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाल्याचा SMS तुम्हाला मोबाईलवर पाहायला मिळेल। आणि बघा, आपल्या जिल्ह्यात या यादीत आहे का हे जाणून घेण्यासाठी महत्त्वाचं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघा पात्र आहात की नाही की अपात्र आहात हे संपूर्ण जाणून घ्या। आता काही शेतकऱ्यांनी बघा अद्याप आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा आधार कार्ड बँकच्या खात्याला जोडलेले नाही, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विमा पुन्हा अडकू शकतो। कारण की बघा ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवांनो हे प्रक्रिया समजली नव्हती, म्हणून प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आणि हे काम पूर्ण करून घेतलेले आहे। आता यापुढील कोणावरही अन्याय होणार नाही आणि पात्र शेतकऱ्याच्या खात्यात
पीक विमा डायरेक्ट जमा होईल अशी खात्री सरकारने दिलेली आहे. बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही खात्री दिलेली आहे की आता कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. जे शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात 100% पीक विमा जमा होणार आहे. ही सर्वात मोठी माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आज पीक विमा न मिळण्याची काही कारणे सुद्धा सरकारने स्पष्ट केलेली आहे. ज्या शेतकऱ्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड नाही त्यांना या नुकसान भरपाईपासून अपात्र ठरवले जाऊ शकतं. कारण हा लाभ केवळ गोरगरिबी आणि गरजू शेतकऱ्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. तसेच ज्यांची अद्यापही फार्मर ID कार्ड काढलेले नाही अशा शेतकऱ्यांचे पैसे देखील तांत्रिक कारणावस्ता आज थांबवले जाऊ शकतं. त्याचप्रमाणे बघा, आता आपण जिल्ह्याची यादीकडे वळूया. पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्याच्या प्रमुखाने समावेश करण्यात आलेला आहे. नागपूरमधील सुद्धा शेतकरी मित्रांनो जेवढे काय तालुके आहेत त्याचप्रमाणे आपण तुम्हाला मोजके तालुके सांगतो. बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा कळमेश्वर, त्याचप्रमाणे बघा नारखेड, त्याचप्रमाणे कोटाळा आणि बघा रामटेक या भागातील ज्या लाभार्थ्यांना PM किसानचे पैसे मिळाले आहेत त्याच खात्यात आता 23,000 रुपये पीक विम्याची सुद्धा डायरेक्ट जमा होणार आहे. त्याचप्रमाणे या शेतकऱ्याची EKYC पूर्ण केली असली तर त्यांना आज दुपारपर्यंत आनंदाचा SMS नक्कीच तुमच्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील शेतकरी मित्रांनो बघा, परभणी जिल्ह्यातील सुद्धा देखील तिच्या जेवढे काय तालुके आहे त्या तालुक्यात सुद्धा डायरेक्ट आता पैसे जमा होणार आहे. बघा, आता शेतकरी बांधवांनो हेक्टरी 23,000 रुपयेपर्यंत तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे DBDच्या माध्यमातून हे पैसे थट्ट तुमच्या बँक खात्यात येत असल्याने कोणत्याही माध्यमाची गरज उरलेली नाही आणि आपले आधार कार्ड लिंक असलेले मोबाईल नंबर चालू ठेवणे आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, शेतकऱ्याचे महत्त्वाचा जिल्हा असलेला बीडमध्ये देखील आज मोठी रक्कम जमा होणार आहे. बीड जिल्ह्यातील जेवढे काय तालुके आहे त्या तालुक्यातसुद्धा डायरेक्ट शेतकरी मित्रांनो आज तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. त्याचप्रमाणे बघा, या भागातील सुद्धा शेतकऱ्यांची यादी बँकांना सोपवण्यात आलेली आहे. म्हणजेच की बघा, बीड जिल्ह्यातील जेवढे काय तालुके आहे त्या तालुक्यातील जेवढे काय बँक आहे त्या बँकामध्ये आता बघा शेतकऱ्याची यादी सोपवण्यात आलेली आहे. आणि या तालुक्यातील ज्या बांधवांना केंद्राचा हप्ता मिळाला आहे त्यांना आज प्राधान्य पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे आता बघा, विदर्भातील बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी सुद्धा प्रशासनाने हिरवं कॅन्डल दाखवून आणि बुलढाण्यातील जेवढे काय तालुके आहे यामधील सुद्धा डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची माहिती दिलेली आहे. बघा, ज्यांच्या खात्यात तांत्रिक बिघड नाही अशा शेतकऱ्याला तातडीने 23,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होणार सुरुवात झालेली असून SMS येण्यास आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची अजिबात गरज नाही. बघा, त्याचप्रमाणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रायगड आणि लातूर या जिल्ह्याचे नाव सुद्धा पहिल्या टप्प्यात आलेले आहे. रायगडमधील सुद्धा जेवढे काही तालुके आहे या तालुक्यात सुद्धा डायरेक्ट या भागातील शेतकऱ्याला आज विमा मिळणार. तसेच आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे हे लाभार्थ्यांसाठी प्राथमिक अट असून ज्यांची ही प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना आजचा दिवस नक्कीच गोड जाणार आहे अशी शक्यता करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव या पहिल्या 10 जिल्ह्याच्या यादीत नाही त्यांना पुढील टप्प्यासाठी प्रतीक्षा करावी. सरकारने उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील लवकरच विम्याचे पैसे वाटप करणार आहे. तरी बघा, तशी तयार पूर्ण झालेली आहे. बघा, आपले कागदपत्र आणि EKYC पूर्ण ठेवणे जेणेकरून निधी उपलब्ध होता तुमच्या बँक खात्यात जमा होणार. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला नसेल, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.